पाटलाकडं म्हणजे श्रीमंत सावकार पाटील होता, त्याच्याकडे त्यांनी गडी ठेवला, पण तो लांबचा होता कुठेतरी. दिसला, काय रे बाबा काम करशील का? हो. आणि त्याला काम गेलं, बाकी काय नाही. बाहेरून मी कुठून आलो की माझा जो घोडा त्याला चारा पाणी करायचं, व्यवस्थित त्याचा सांभाळ करायचा, दाणा पाणी करायचं आणि इकून तिकून चढून आणायचं. आता त्याने काय केलं, ते मालक आला की ते घोडा न्यायचा, चारा न्यायचा, घरी दाणा पाणी करायचं. असं करता करता गंमत असते की त्याला कोणत्या मालकाने आपल्याला ठेवलं त्याचंही नाव माहित नाही. ते आपल्या हाती काय दिलं सांभाळायला, त्याला घोडा म्हणतात का गाडो म्हणतात हेही माहित नाही. पण असं म्हटलेलं आहे, त्याचं माहिती पाहिजे ना ते सगळं. चारायला गेल्याबरोबर ते चारा हिरवं गवत खाऊन 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 तो घोडा जरा हे साधा जाणवता, त्याला जर मुसमुशी फुटली आणि त्याने हातात जो लगाम होता ना, त्याच्यातून हुसक आणि तोंड काढून पळूनही गेला घोडा. आता म्हणलं काय, असं जर आपण मालकाला जवळ मोकळ्या हाताने गेलो, हातात फक्त लगामच राहिला आणि जर मालक निष्ठा मारणार नाही, पगार तर देणारच नाही, खायलाही बाजू पंचायत. पण म्हणलं आता काय करावं, म्हणून त्या गावामध्ये जात असताना काही लोक दिसले, एकाला बोलून घेतलं. सांगितलं, अहो तुम्ही ज्याला बोलवतो त्याचंही नाव माहित नाही. अहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही, ज्याच्या घरी होतो त्या पाटलाचंही नाव माहित नाही. ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा तुम्ही याच्यातलं गेलं. म्हणजे खोगीर हातात राहिलं होतं ना, ते खोगीरही त्याला माहित नाही काय होत म्हणून याच्यातलं गेलं. आता तो माणसस्थ माणूस गावात जाऊन कोणाला सांगणार, काय सांगणार? अहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा तुम्ही याच्यातलं गेलं. त्याने हात जोडले, म्हटले बाबा तुला माहिती. म्हणजे अरे ज्याची भक्ती करायची त्यांचं लक्षण माहिती पाहिजे, त्याचं स्वरूप माहिती पाहिजे. उगाच अशा प्रकारे भक्ती करायची म्हटल्यानंतर साधी बोलू नये. पराभक्ती हे शुद्ध तुम्ही जाणार. पराभक्ती म्हणजे ज्याची भक्ती करायची त्याचं स्वरूप सगळं माहिती पाहिजे. मग हा भगवंत कसा आहे त्या गोपिकाने ओळखलं होतं. म्हणजे अरे याला एकट्याला आवडत नव्हतं, एकट्याला करमतच नव्हतं, म्हणून त्यांनी सृष्टी निर्माण केली. 21 स्वर्ग, 14 पाताळ, स्वर्ग, अमक तमक सगळं एकलेन कंठवेची म्हणून यायने केली निर्माण हो 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाती महाभूते भौतिक भिन्न भिन्ने हो. ऐसा लाघवी या महासूत्रधारी एकला एकटाची झाला नानाकारी. स्थूळ सूक्ष्म जीवाची शिवाच्या अंतरी नेनो महिमा म्हणो याची विचारी हो. पुढे ऐका, निळोबाऱ्यांचे गगन आहे. निळोबारा म्हणतात त्या गगनीचं खरंच हो आणि इतकं वर्णन करावं. आमच्या ज्यावेळेस वाट चालीला आमच्या हरिभक्तपरायण ज्योतिताई त्या गवळणीच्या रंगामध्ये रंगत होत्या. आम्ही व्हिडिओ पाहत होतो. मोठं कौतुक वाटतं त्यांचं. मी म्हणलं बाबा आम्ही रोजच्या तुमच्या त्या व्हिडिओवर काय लक्ष ठेवून होतो. मी काय इतकं, कारण एकदा तर त्यांना मी मुद्दाम पाठवलं. सांडी मांडी पडते टाकीचा अभंग चालू होता आणि हसत अशा प्रकारे नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळूया सुख देईल विसावारे. आणि खरोखर अशा प्रकारे त्यांच्या समोर त्यांचं वर्णन करणं त्यांना आवडणार नाही, म्हणून मी याचा जरा आटोपता घेतो आणि इकडं मूळ या श्लोकाकडे येतो. की खरोखर आदिम तत्वा हा सगळ्या जगताच्या आधी भगवान परमात्मा आहे या गवळणीने ओळखलं होतं. त्यांनी सांगितलं, एकमेकाशी सांगत असताना उगा इकडच्या तिकडच्या गप्पा नाही मारल्या. याची नाभी कवळी जन्म चतुरानना याच्या निज प्रभा प्रकाश रवी किरणा याची येण्याची पडवणी वेद केला शहाणा हो. अरे वेद हा शहाणा ज्ञानी आहे तो कोणता मनाने नाही, त्याला भगवंताने हा काय म्हटलं ना, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले जो जगाचे जाळीचा. याच नव्या जर सांगितलंय बरोबर. पिता हमस्य जगतो माता धाता पिता महा वेद्यम पवित्र ओंकार वृक्षाम यजुरेवच.
गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृत सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. काय सांगायचं महाराज. इतकं अशा प्रकारे त्या गवळणी म्हणून त्या एकमेकाशी चर्चा करता करता रमून जायच्या. काय रमून जायच्या. एवढंच काय सर्व समुद्राला जळ, समुद्राला एवढं मोठं पाणी, अमक तमक, हे सर्व काही साधी गोष्ट नाही. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसका न सांडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्व्या भूते वहावी ही आज्ञा माझी. मग म्या बोले विल्या वेद बोले. म्हणजे त्या गवळणी सुद्धा त्यांना माहित होतं, म्हणून त्या म्हणतात ना, काय म्हणलं, याची आद्रावपणे समुद्राशी जळ, याची चपळपणे पवन हा चंचळ, याची धृती बळे अवनीही आढळ. ऐशा गवळणीच्या बोलती परस्परे. एवढंच काय, येण्याची मेरुस्तंभ अचल धरियला, दिशा दिग्पाळाशी येण्याची ठावती झाला. आणि विधी विधानाचा शास्त्राबोध केला, आणि येण्याची सुरपती स्वर्गीय बैसावी लावो. इंद्राची काय ताकद आहे वर त्या गादीवर खुर्चीवर बसायची. येण्याची सुरपती म्हणजे त्या इंद्राला बसवलेला आहे. एवढंच काय, आणि बाकीची ही सर्व थातून मात्र जे होत आहे ना, त्यांना काही तुम्ही विचारू नका. सेंदरी